विठ्ठल 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 विठ्ठल. अरे हा का अगोचरपणा आहे? दार उघडा, दार. अरे दार उघडा, दार उघडा, दार. बापरे, काय करू? उघडू का दार? मनोरमा, ए मनोरमा, अरे बाहेर कुणी आहे का? अहो, कुठं निघाला तुम्ही? हा, जीवावर आलाय का तुमचा? जाऊबाईंनी काय सांगितलं विसरलात? हो, नाही नाही, नको नको, उगाच विषाची परीक्षा कशाला? त्यापेक्षा मी जातच नाही. माया छातीवर येऊन बसायची, त्यापेक्षा मी थांबतो. गजा, यमुना, अरे कुणी आहे का बाहेर? अरे कुणी ऐकताय का? दादा, तू करत बस रे विठ्ठल विठ्ठल, पण बाबा ओरडू नकोस रे. जाऊ? चला तुम्ही, चला चला चला. अरे किती लवाडपणा कराल? दार उघडा, दार, दार उघडा. बाजादा, अरे ही पांढरी मस्त आहे रे, एकदम लुसलुशीत. आधी त्यासनी बाहेर पडता येणार ना त्यावर ध्यान दे, नाहीतर सुरा तुझ्या मानावर फिरेल. भांडीला उद्या चकूच्या निकालानंतर बघू. हा, अरे मूर्त्यानो, बघतोय इटुराया आभाळाच्या डोळ्यांनी समन बघतोय. बाबाजीचा कुत्यांना जेवढा त्रास देतोय ना, त्या परी जास्त त्रास त्याला भोगायला लागल. काय बी करून आधी आपल्याला इथून सुटायला पाहिजे, तरच आपण त्या कुत्यासाठी काहीतरी करू शकतो. काय खुडखुड चालली आहे? सुटायची कोशिश करता काय? टाळक्यात फरशी घालेन. तुझं काय जातंय रे मूर्त्या? नाही तर जाईत न त्या बाबाजी समोर जाऊन शेपूट हलव. बोलतेस? झोप रे शंभू बाळा, काय झालंय तुला? काय ग, काय झालं? हा अजून झोपला नाही? पोट भरलंय ना व्यवस्थित? शंभू बाळा, झोपायचं नाही का तुम्हाला? काही नाही, हट्टी झालाय तो. तर चकू मामी हवी असते. आज चकू मामी दिसली नाहीये ना, म्हणून असं कुरकुर करतोय. यमुने, बाळाची ही सवय मोडायला हवी बाई. कारण सखू मामी आता ढगात जाणार. सखू मामी शिवाय राहायची सवय शंभू बाळाला लागायला हवी. कारण आता यापुढे त्याची लाडकी सखू मामी त्याला दिसणार नाहीये. काय करणार ना, ती चकू पण किती हट्टी आहे ना. रमाई, तू जरा जोर लावला असतास ना तर ऐकलं असतं तिने. मुद्दामच नाही लावला जोर. मला तिने ऐकायला किंवा वाचायला नकोच आहे. मरतीये ना, मरू दे तिच्या कर्मानं. इडा तरी टळील.
दिवसाची आहे. फक्त 1 दिवसाची मुदत दिलती. गुरु जिंगरोबानं सखूला 1 दिवसाची मुदत दिलती. पण तरी बी तिनं जिंगरोबाचं नाव घेतलं नाही. तेव्हाच फैसला होणार म्हणजे होणार. सखू ते बघ अख्खा गाव जमलाय तुझ्या मरणाचा सोहळा बघायला. हे सखो, अरे कशाला खांद्यावर आबळ घेऊन चालती का? यालायचं नाही तुला ते. चुपचाप जिंगरोबाला ना आम्हाला शरण ये आणि सुखानं संसार कर. ऐक माझं, हे बघ समजा गाव जमलाय, आता यांच्या मोरत जिंगरोबाला शरण यायचं. अगं सोपं आहे. असं इटोबाला इसरायचं आणि जय जिंगरोबा म्हणत जिंगरोबाला नमस्कार करायचं आणि शरण यायचं. हा बाबाजी, ज्या क्षणी मला माझ्या विठुरायाचा विसर पडेल ना, त्यावेळी समजून जा की माझ्या शरीरातून प्राण निघून गेलेत. मी मरणाला किंवा कसोटीला भीत नाही. मी मेले तरी तुम्ही सांगताय ते सोपं मी करणार नाही. माझ्या विठुरायाला विसरणार नाही, कधीच नाही, प्राण जाईपर्यंत नाही. ए निर्लज्ज मुली, किती किती हाताठा. बास झालं, संपव आता सगळं.